पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वर पित्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो। आजच्या प्रतिसादामध्ये आपण ऐकणार आहोत, जे झाड प्रवाहाच्या बाजूला असते ते हिरवंगार आणि टवटवीत राहत असते। हा संदेश आजच्या पहिल्या वाचनात यिर्मया संदेश आपल्याला देत आहे की आपलं जीवन हे फळा फुलांनी बहरावं आणि ते हिरवंगार राहावं, ते वाळवंटासारखं वृक्ष होऊ नये आणि त्यासाठी आपण प्रभूच्या नेहमी वचनात राहावे म्हणून या विसामध्ये विशेष प्रार्थना करू। या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावं म्हणून नम्रपणे परमेश्वराकडे क्षमा मागू। सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ सर्व समर्थ परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करू आपणा सर्वकालीन जीवनाकडे देवो। Hey
पित्याच्या स्वर्गातील विद्या, न्यायाने व सत्याने चालणाऱ्या लोकांना तू तुझ्या सहवासाचे अभिवचन दिले आहेस. आम्ही तुझे योग्य असे निवासस्थान बनावे म्हणून आम्हाला तुझी कृपा दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. इर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर असे म्हणतो, जो इसा मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला भाऊ करतो आणि ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. तो वैराणातल्या झुडपासारखा होईल आणि जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही. अर्यानातील वृक्षस्थळे, शाळभूमी आणि प्रदेश यात तो वस्ती करतो. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भाव विश्व परमेश्वर आहे, तो धन्य. तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपली मुळे नदी किनारे पसरेल. उन्हाची झळी इथे तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवे राहतील. अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळे देण्याचे सोडणार नाही. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. जो मनुष्य देवावर भाव ठेवतो तो धन्य. जो पुरुष दुर्जनांच्या मत्सरतेने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तो परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो. त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. आपला प्रतिसाद. जो मनुष्य देवावर भाव ठेवतो तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते ते आपल्याला हंगामी फळ देते. ज्याची पाने कोंचत नाही अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते. आपला प्रतिसाद. जो मनुष्य देवावर भाव ठेवतो तो धन्य. दुर्जन तसे नाही, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या वृक्षासारखे आहे. कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो. आपला प्रतिसाद. जो मनुष्य देवावर भाव ठेवतो तो धन्य. पौलांचे करंथीकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. ख्रिस्त गेलेल्यांतून पृथ्वीला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होती. तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात. हे कसे? कारण मेलेले उठविले जात नसेल तरी ख्रिस्तही उठविला गेला नाही, आणि ख्रिस्त उठविला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ. तुम्ही अजून आपल्या पापातच आहात आणि ख्रिस्तामध्ये जे महानिद्रा घेत आहेत त्यांचाही नाश झाला आहे. आपण ज्या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तरी मग सर्व माणसापेक्षा आपण लाचार आहोत. तरी पण ख्रिस्त मेलेल्यांतून उठविला गेला आहेच. तो महानिद्रा घेणाऱ्यांचे प्रथम फळ असा आहे. हा प्रभूचा शब्द आहे. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. लोक लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू त्याच्याबरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला आणि शिष्यांचा मोठा समुदाय सर्व यहुदिया व येरुशलेम येथून आणि सोर आणि सिदोन याकडील समुद्र किनाऱ्यापासून त्याचे ऐकण्यास आणि रोग बरे करून घेण्यास त्याच्याकडे जमा झाले. त्यांचा मोठा जमाव तिथे उभा होता.
तेव्हा येशूने आपल्या शिष्याकडे दृष्टी लावून म्हटले, अहो दीनानो तुम्ही धन्य, कारण देवाचे राज्य तुमचे आहे. अहो जे आता तुम्ही भुकेले आहात ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही तृप्त व्हा. अहो जे आता तुम्ही रडता ते धन्य, कारण तुम्ही हसाल. मनुष्याच्या पुत्रावेळी लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हाला वाईट टाकतील, तुमची निंदा करतील, तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील. तेव्हा तुम्ही धन्य. त्या दिवशी आनंद करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. त्याचे पूर्वज संदेशाचा असेच करत असत. परंतु तुम्हाला धनवानांची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही आपले सांत्वन भरून पावलाच आहात. अहो जे तुम्ही आता तृप्त झाला आहात, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्हाला भूक लागेल. अहो जे आता तुम्ही हसता, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही रडाल. जेव्हा सर्व लोक तुम्हाला बरं म्हणतील, तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार. त्याचे पूर्वज खोट्या संदेशांना असेच म्हणत असत. प्रभूचे शुभ वर्तमान. आपल्या घराच्या बाजूला थोडेफार झाडं असतात. आपण त्या झाडाची मशागत करतो, त्यांना शिरपट देतो, त्याची काळजी घेतो, निगा राखतो. ती झाडं नेहमी हिरवी टवटवीत राहतात, फुलं देतात, फळं देतात. परंतु जरा पुढे हायवे साईडला गेला, हायवेच्या दोन्ही बाजूला ही झाडं आहेत, तिथे कोण त्यांची जतन करत नाही, दखल घेत नाही, मशागत करत नाही. ती झाडं वृक्ष असतात, निष्पर्ण असतात. आणि मग हा संदेश निर्मया संदेशा त्याच्या पहिल्या वाचनात आपल्याला देत आहे की आपलं जीवन या दोन प्रकारचं आहे. जर आपण परमेश्वराच्या वचनामध्ये राहिलो तर आपलं जीवन फुलांनी बहरते, हिरवगार आणि टवटवीत राहते. देवाच्या वचनावर अवलंबून राहणे, देवाच्या रेंजमध्ये राहणे. पण जर आपण देवाच्या वचनावर अवलंबून राहिलो नाही, आपण आपल्या स्वतःच्या विचाराप्रमाणे जर वागलो तर आपलं जीवन हे वृक्ष वाळवंटासारखं होते, वैराणातल्या झुडपासारखं ते होईल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि इथे दोन शब्द वापरलेला आहे, शापित आणि आशीर्वादी, सज्जन आणि दुर्जन, नीतिमान आणि अनितिमान. आणि निर्मया संदेशाला हा संदेश द्यायचा आहे की जे देवाच्या वचनावर विसंबून आहेत त्यांचं जीवन कसं असेल तसं आपलं राहिलं पाहिजे. आपण दुर्जनाप्रमाणे नव्हे तर सज्जनाप्रमाणे राहिले पाहिजे. आपण शापित नव्हे तर आशीर्वादित म्हणून देवाचे राहिले पाहिजे. आणि यासाठी संदेशला आपल्याला आचरण करत आहे. आता शुभ वर्तमान जर बघितलं तर प्रभू येशू ख्रिस्त तेच दोन शब्द शुभ वर्तमान वापरत आहे, शापित आणि आशीर्वाद. आणि शापित कोणासाठी म्हणत आहे आणि आशीर्वाद कोणासाठी म्हणत आहे. येशू गरिबांना म्हणत आहे, अहो दीन तुम्ही धन्य. दीनांना त्याने धन्य म्हटलेला आहे, आशीर्वादित म्हटलेला आहे. आणि धनवानांना शापित म्हटलेला आहे. अहो धनवानानं तुमची केवढी दुर्दशा होणार. जो कॉन्ट्रास्ट आहे, हा विरोधाभास आहे, हा आपण समजून घेतला पाहिजे की येशू ख्रिस्त हे का एका बाजूला कठोर शब्द वापरतो धनवानांसाठी आणि गरिबांसाठी धन्यवादी असं म्हटलेलं आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण इस्रायलमध्ये त्या काळात जे गरीब होते त्या गरिबांची खिचगणती नव्हती, त्यांना समाजात सन्मान नव्हता, त्यांना मोजलं जात नसेल, ते दुर्लक्षित होते, ते उपेक्षित होते, ते जणू काही समाजाचा भाग नव्हते. आणि म्हणून जिसका कोई नाही होता उसका भगवान होता है. ज्यांना समाजाने टाकून दिलेलं होतं, ज्यांना राज्याने टाकून दिलेलं होतं, शासनाने टाकून दिलं होतं, त्यांचा परमेश्वर कैवार देतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त अशा वेळेला सांगत आहे, अहो दीनानो तुम्ही धन्य. तर तुमच्या बाजूने परमेश्वर आहे, तुमचा कोण नसला तरी. खरं म्हणजे जी गरीब आहे, ज्यांची बेसिक गरजा, बेसिक नीड्स, फूड, क्लोथिंग, शेल्टर, अन्न, वस्त्र, निवारा हे भागवणे हे सरकारचं काम आहे. पण जेव्हा सरकार अपयशी ठरते किंवा दुर्लक्ष करते, कानाडोळा करते, तेव्हा NGOज पुढे येतात, तेव्हा स्वयंसेवी संस्था पुढे येतात, तेव्हा आश्रम आणि वेगवेगळ्या सिस्टर्स, फादरांच्या संस्था पुढे येतात. आणि अशा लोकांना शिक्षण, बेसिक त्यांच्या गरजा आणि पुरवल्या जातात. अशा वेळेला जेव्हा शासनाचं दुर्लक्ष होते तेव्हा परमेश्वर त्याच्या बाजूने असतो. आणि म्हणून इथे दाखवण्यात आलेलं आहे की जेव्हा सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने हा घटक, गरीब हा घटक दुर्लक्षित झालेला आहे,
तेव्हा परमेश्वर त्यांच्या बाजूने उभं राहत आहे. त्यांना समाजात समान असा दर्जा मिळाला पाहिजे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त पहिल्या वाक्यात सांगत आहे की अहो दीनांवर तुम्ही धन्य. आजचं शुभवर्तमान हे तुमच्या शुभवर्तमानातला घेण्यात आलेलं आहे. आणि असंच ॲटिट्यूड असे धन्योद्गार हे मागच्या शुभवर्तमानात वापरण्यात आलेलं आहे. परंतु लूकचं शुभवर्तमान हे प्रामुख्याने गरिबांचं, उपेक्षितांचं, दुर्लक्षितांचं शुभवर्तमान म्हणून आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून इथे लूक ही आपलं लक्ष इथे वेधून घेत आहे. आणि पुढच्या टप्प्यात प्रभू येशू ख्रिस्त धनवानांविषयी उद्गार काढत आहे. अहो धनवानांनो, श्रीमंतांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. खरं तर प्रभू येशूचं आणि या श्रीमंत लोकांचं कोणतं वैर नव्हतं, शत्रुत्व नव्हतं, वैमनस्य नव्हतं. मग अशा लोकांसाठी हे शब्द का वापरले जात आहे? श्रीमंत होणे काही वाईट नाही. कष्टाने, मेहनतीने, सचोटीने श्रीमंत होऊ शकतो. परंतु श्रीमंत झाल्यानंतर आपल्याला समाजाचं विस्मरण होते. आपण समाजावर दुर्लक्ष करतो. एकेकाळी आम्ही गरीब होतो, आपल्या आजूबाजूला हे असे गरीब लोक आहेत याचा त्यांना विसर पडतो. आणि श्रीमंत हे आपल्या पैशाच्या मस्तीत राहतात. आणि मग समाजाचं स्ट्रक्चर, जी सिस्टीम आहे ती बिघडवण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांसाठी प्रभू येशूने एक कडक आणि कठोर शब्द वापरलेले आहेत. आपण बघतो आहोत काही लोकांना वाटते 2 पैसे आमच्याकडे झाले म्हणजे ते देवाच्या बाजूने जात नाही, ते देवाचा त्याला विसर होतो. त्यांना वाटते पैसा हाच आमचा देव आहे. आणि मग पैशाने आम्ही सगळं काही करू शकतो. पैशाने आम्ही देवाला विकत घेतो, पैशाने आम्ही सरकार विकत घेऊ, पोलिसांना विकत घेऊ, न्यायाधीश विकत घेऊ, सगळं काही करू. आणि अशा बरीच सारी घटना आपल्या आजूबाजूला होत आहेत. जरासं आपल्या हातून काही सामान्य, सर्वसामान्य मध्यमवर्गीयाकडून जराशी घटना घडली की मग त्यांना पोलीस स्टेशनच्या वाऱ्या कराव्या लागतात, जेलमध्ये राहावं लागतं. जरासा आपला कर्जाचा हप्ता थकला की बँकेची नोटीस येते. पण ज्यांनी 10,000 कोटी शासनाचे खाल्लेले आहेत ते खुले पडून गेलेले आहेत, त्यांचं कोणी काहीच करू शकत नाही. अशा लोकांसाठी प्रभू येशू ख्रिस्त कडक शब्द वापरत आहे की ज्या लोकांना किरकोळ गोष्टीसाठी सजा होते आणि ज्यांनी फार मोठे गुन्हे केलेले आहेत ते खुलेआम फिरत आहेत किंवा प्रतिनिधी आहेत आणि मंत्रिमंडळात आहेत, अशांसाठी प्रभू येशू ख्रिस्त कठोर शब्द वापरत आहे की हे जे धनवान आहेत, हे जे श्रीमंत झाले आहेत ते समाजाची सिस्टीम बिघडवत आहे, समाजाचं आरोग्य बिघडवत आहे. समाजाने एक चौकट आखून दिलेली आहे, एक नियम आखून दिलेले आहेत. ते नियम ते धाब्यावर बसवतात का? तर आमच्याकडे पैसा झालेला आहे, ही पैशाची बस्ती आहे. आणि अशा लोकांसाठी प्रभू येशू ख्रिस्त हे शब्द वापरत आहे की तुमची केवढी दुर्दशा होणार. तर समाजाचं हे सगळं वातावरण लढवून करण्याचं काम ते करत आहे. आणि अशा लोकांसाठी एका बाजूने प्रभू येशू ख्रिस्त गरिबांच्या बाजूने उभं राहत आहे, दुसऱ्या बाजूने श्रीमंतांनी जणू काही कानउघडणी करत आहे, त्यांना जागृत करत आहे, त्यांना योग्य प्रकारे दिशा दाखवण्याचं काम करत आहे. आपल्यालाच हा एक संदेश आहे की आपण आपल्या जीवनात जेव्हा 2 पैसे असतात, श्रीमंतीच्या वातावरणात असतो, तेव्हा एकेकाळी आपण गरीब होतो याचं विस्मरण आपल्याला होत नाही. आणि समाजात सगळं समाजाचं एक रचना ठरलेली आहे, एक स्ट्रक्चर ठरलेलं आहे. हे स्ट्रक्चर कोणी एक माणूस आपल्या पैशावर बिघडवू शकत नाही. आणि हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी एक गरीब श्रीमंत म्हणून सगळ्यांचा समतोल राखण्यासाठी आपल्या वतीने काय करता येईल, आपल्याला जी साधन सामुग्री, जे अधिकार सत्ता दिलेली आहे त्याचा योग्य वापर करावा, समाजाचा समतोल असाच राखला जावा. आणि त्यासाठी आपण शापित नव्हे तर आशीर्वादित राहण्यासाठी परमेश्वराच्या वचनाच्या रेंजमध्ये सतत राहावे म्हणून प्रार्थना करूया. आपण उभे राहून आपली श्रद्धा प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करणारा एकच परमेश्वर सर्वशक्तिमान यावर निश्चित आहे. आणि परमेश्वराचा भावाचा जन्म एकच प्रभू येशू ख्रिस्त यावर निश्चित आहे. तो सर्व विभाग होईल यावर
आपल्या विनंती आपण प्रभू चरणी ठेवूया. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपलं उत्तर असेल, प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप फ्रान्सिस, बिशप थॉमस, धर्मगुरू व व्रतस्थ यांना प्रभूच्या धन्योद्गाराचा खरा अर्थ भाविकांना समजून देण्यास पवित्र आत्म्याचे सहाय्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. सर्व राष्ट्रप्रमुखांनी जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी, मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी तसेच जगातील साधन सामुग्री सर्वात योग्य रीतीने विभागली जाण्यासाठी विशेष प्रयत्न करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू दीन, भुकेले व शोक करणारे यांना त्यांचा धन्य म्हणून गौरव करतात. अशा या धन्य लोकांना आपल्याला ख्रिस्त शोधता यावा व त्यांची सेवा करता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. आपल्याला पापापासून दूर ठेवण्यास व चांगले नीतिमान जीवन जगण्यास आधार मिळावा म्हणून परमेश्वराने आपल्याला आज्ञा दिल्या आहेत. ह्या आज्ञांचे मनोमन पालन करून आपल्याला सन्मार्गाने जीवन जगता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. आपल्या धर्मक्रमातील सर्वांवर, विशेष करून जे आजारी आहेत अशांवर प्रभूचा वरदहस्त असावा. परगावी व परदेशात वास्तव करणाऱ्यांना प्रभूचा कृपाशीर्वाद लाभावा. तसेच सर्व नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वर, तिथे आम्ही या विनंत्या तुझ्या चरणापाशी ठेवलेल्या आहेत. आमच्या श्रद्धेतील उणीवा तुझ्या प्रेमाने भरून काढून आम्हाला आशीर्वाद कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, तुझ्या दिव्य शब्दाच्या आदेशाला अनुसरून
आम्ही हे दान तुला अर्पण करीत आहोत. या दानामुळे आमची पापांपासून मुक्तता कर. आम्हाला नवजीवनाचे दान दे व सार्वकालिक जीवनाचे वरदान आम्हाला पाहत कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमचे अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपण परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. तू सर्व चराचराचा निर्माता आहेस. सर्व युगे व सर्व काळ तुझ्या नियमाने मार्गभ्रमण करीत आहे. तू मनुष्याला तुझ्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलेस. सर्व सृष्टी त्याला श्रेष्ठ व सृष्टीचा सम्राट बनवलेस. तुझ्या सुंदरपणाच्या व सामर्थ्याच्या अद्भुत कृत्यांबद्दल सृष्टीच्या वतीने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे दिवसेंदिवस तुझे सेवन करण्यासाठी तू मनुष्याला नियुक्त केलेस. आणि म्हणून हे प्रभू सर्व दूतगणांबरोबर आम्ही आनंदाने तुझा गौरव गात मानतो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर नववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ती घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून घ्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. चला करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार. हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही एक व्हावे असे विनवितो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण, फ्रान्सिस आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार करा. जे आमच्या अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण ठेव.
त्याचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता कन्याकुमारी मारिया, तिचा पती संत जोसेफ तुझ्या प्रेषी आणि युगाने युगे या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे. संत गोन्सालो गार्सिया आणि संत पॉल यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारसो आहोत आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. पवित्र आज्ञाच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पाय तुझा सन्मान तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण गायनामध्ये घेणार आहोत. शब्दात प्रार्थनेला परमपित्याला संबोधुनी आमच्या सर्वांस बापात प्रणाम आहे का पावन सर्वकाळ तव राज्य यावे तव इच्छा व्हावी सर्वीकडे व्हावी सर्वकाळ आमची रोजची आम्हा देवा कर आचार विचार शुद्ध राहो प्रमाण तुमचा केला जर कोणी क्षमा त्यास जणी देतो सदा तसे क्षमादान देवा प्रमादाची आमच्या पापाची जड करी मोहापाशी आम्हा नव्याने पडून अनिष्टापासून सोडवावे अनिष्टापासूनी निगामाभूमी मनात शांती असरावी आमचे नयन आठवतात प्रतिप्रभूचा येईल तोवरिया माता आमाची वासना चिंतेच्या दर्शना लावतो. राजन सत्ता वैभव तुझेची विकार असेची देवराया देवराया देवराया. हे प्रभू येशू ख्रिस्त तू आपल्या प्रेषितांना म्हणालास मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पावे दूर करणाऱ्या
हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापी दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. त्याच्या भोजनच बोलावलेले आपण धन्य. प्रभू तुमच्या चित्रात आम्ही यावेळेस किती माझी योग्यता, परंतु एक शब्द मात्र बोल निश्चित असा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आम्हाला स्वर्गातून जीवनाची भाकर देतोस. या दिव्य भाकरीची आम्हाला नेहमी भूक लागते. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.
आज सामान्य काळात गेलं 6वा रविवार आजची उपासना सकलपर गाव परिवारातर्फे त्यांना धन्यवाद. पुढच्या रविवारची उपासना नाळा गाव परिवारातर्फे सादर केली जाईल. पॅरिस काउन्सिलची महासभा आज सकाळी ठीक 10 वाजता आयोजित केलेली आहे. सर्व सभासदांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. ज्यांची लग्न मे 2026 पर्यंत ठरलेली असतील त्यांनी आपली नाव नोंदणी कृपया चर्च कार्यालयामध्ये करायची आहे. गुरुवारी 13 तारखेला सोनमहोत्सव निमित्ताने उत्तर वसईतील वेदी सेवक सेविका यांची रॅली झाली. त्यामध्ये आपल्या मुलांनी देखील 50-60 मुलांनी सहभाग घेतला. जवळजवळ 250 मुलं होती. त्या मुलामुलीने सहभाग घेतला त्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे सिस्टर नव्या यांचे देखील मनापासून आभार. सोनमहोत्सव निमित्ताने आपण की चेन तयार केलेली आहे जी आज पॅरिस काउन्सिल सभासद आणि सेवक नेत्यांतर्फे आपल्या कुटुंबामध्ये पोहोचवली जाईल. 21 फेब्रुवारी 1 मार्चपर्यंत मी रजेवर असेल. माझ्या गरजेत फादर लिओ चर्चचा कारभार पाहतील. सेंट पीटर्स स्कूल विरार काही शिक्षकांच्या जागा भरणे आहेत. अधिक माहिती बाहेर बोर्डवर लावली जाईल. गेल्या वर्षी दान 25,380 रुपये झाले. बुधवारची दान 7,050 आणि संडेचा रिपोर्टसाठी 18,177 रुपये झाले. आपल्या सर्वांच्या योगदानाबद्दल धन्यवाद. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. समाप्त झाली आहे.